नमस्कार. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, फास्ट लाईफमध्ये प्रत्येक जण आपल्या उद्योग व्यवसायासाठी किंवा शाळा कॉलेजेससाठी धावपळही करतच असतो. अगदी घरात असलेल्या गृहिणी देखील आपापल्या कामामध्ये खूप व्यस्त असतात आणि त्याच्यामध्येच त्यांचा पूर्ण दिवस खरं म्हणजे जात असतो. आपापल्या कामांमध्ये तर ही मंडळी व्यस्त असतात, त्याच्यासाठी वेळ देखील देतात, परंतु स्वतःसाठी वेळ देणं मात्र जमत नाही. स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेण्याच्या दृष्टीने काही वेळा मग दुर्लक्ष होतं थोडंसं. आणि त्याच दुर्लक्षाकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी किंबहुना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने तुम्हाला आणखी जागरूक करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत लोणावळ्यामध्ये कैवल्यधामला. कैवल्यधाम निसर्गाच्या सानिध्यात वसलेली आणि योग साधनेला वाहिलेली ही संस्था. मुख्य प्रवेशद्वारातून आत येताच दृष्टीस पडतो तो स्वामी कुवलयानंद यांचा योग संदेश. कैवल्यधामच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आल्यानंतर आपली गाठ पडते ती अर्थातच या दिशादर्शक अशा फलकांची. वेगवेगळी ठिकाणं इकडे आहेत, प्रमुख ठिकाणं जी कैवल्यधामची वैशिष्ट्ये आहेत, ज्याच्यामध्ये अभ्यागत कक्ष असेल, त्यानंतर दार्शनिक साहित्य अनुसंधान विभाग अर्थात ग्रंथालय, एक मोठी लायब्ररी इकडे आहे, सरस्वती सभागृह ज्या ठिकाणी योग साधनेसाठी मुबलक अशी जागा उपलब्ध करून दिलेली आहे, त्यानंतर स्वामीजींची कुटी आहे, हेल्थ केअर सेंटर आहे, आयुर्वेद पंचकर्म जिकडे होतं ते देखील आहे, GS कॉलेज आहे आणि निसर्गोपचार केंद्र अशी प्रमुख ठिकाणं आहेत. यातल्या काही ठिकाणांवर आज आपण भेटी देखील देणार आहोत आणि इकडे एक योगाचा संदेश देखील आहे ज्याने आपण या ठिकाणांची सुरुवात करणार आहोत. हा संदेश असा आहे, योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलीम प्रांजलीरान तोस्मी. अर्थात याचा आशय असा आहे की योगामध्ये, योग साधनेमध्ये संपूर्ण मानवतेसाठी हा संदेश आहे, ज्याच्यामध्ये मनुष्याच्या शरीराच्या बरोबरच मनुष्याच्या मनाची देखील पुरेशी काळजी घेतली जाते, त्याची देखभाल केली जाते आणि त्यासोबतच आत्मशुद्धी किंवा आत्म्यासाठी देखील इकडे विवेचन केलेलं आहे. तर असा हा योग संदेश आपण घेऊन आता जाणार आहोत. पहिली इमारत इकडे आपल्याला दिसते आहे त्या लायब्ररीमध्ये. या परिसरात एंट्री घेतल्यावर पहिल्यांदा आपली गाठ पडते ती या ठिकाणच्या सुसज्ज लायब्ररीशी, जिकडे योग विषयक अभ्यास आणि शास्त्रीय संशोधनासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात. लायब्ररीमध्ये 30,000 जवळ पुस्तकं आहेत आणि जर्नल्स सुद्धा आहेत आणि मॅन्युस्क्रिप्ट सुद्धा आहेत. तर अशा प्रकारे स्वामी कुवलयानंदजींची एक अशी इच्छा होती की ज्या कागदावर योग हा शब्द लिहिलेला आहे तो कागद सुद्धा आम्ही लायब्ररीमध्ये जतन करून लोकांसाठी ठेवणार आहे. याच ठिकाणी दुर्मिळ अशी हस्तलिखित देखील आहेत, ज्याच्याबद्दल आम्ही बोधे सरांकडून जाणून घेतलं. अशा प्रकारे गोरक्षशास्त्र एक उदाहरण म्हणून आम्ही सांगतो. ही झेरॉक्स आहे, जरी ओरिजिनल जरी नसली त्याची ओरिजिनलची ही झेरॉक्स. तर अशा प्रकारे ही जी मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट आम्ही आधी तर प्रोक्युअर करणे, माहिती प्राप्त करणे आणि त्या प्राप्त माहिती झाल्यानंतर ती कोणत्या भाषेमध्ये आहे, ती कंप्लीट आहे की नाही, ती कोणत्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे, त्यामध्ये एका लाईनमध्ये किती अक्षर आहेत, ऑथरविषयी काही माहिती मिळते की नाही. अशा प्रकारे एक जो 15 कलमाखालीन आम्ही ती माहिती गोळा करून त्यावर आम्ही लेख लिहित असतो. या ठिकाणच्या पुस्तकांना आता हायटेक टच देण्यात येतोय. जवळजवळ 4,000 पुस्तकांचे डिजिटलायझेशन केलेलं आहे, जे नंतर आम्ही नेटवर टाकणार आहे. जे म्हणजे जेवढी योगाची पुस्तके, आयुर्वेदची आहे, संस्कृतची आहे, फिलॉसॉफी आहे, ते सगळे आम्ही डिजिटलायझेशन केले. ती सगळी इंटरनेटवर येतील. साधारण कधीपर्यंत येतील ती? जे लवकरात लवकर येणार आहे. ते काम चालू आहे अजून. तर काम झाल्यावर आपण म्हणजे जास्त महिन्यात 2 महिन्यामध्ये होऊन जाईल. अच्छा. या लायब्ररी नंतर आम्ही कूच केलं ते शाळेकडे. जुन्या मुंबई पुणे हायवेच्या पलीकडे स्थापन करण्यात आलेली ही शाळा.
पावसाळा असल्यामुळे शाळेच्या वाटेवर बहरू लागलेल्या निसर्गाची साथ आपल्याला लाभते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे योग वर्ग सुरू होते. कैवल्य विद्या निकेतन लोनावला CBSE न्यू दिल्ली से मान्यता प्राप्त है. यहाँ योग पाठ्यक्रम का एक अभिन्न भाग है. कैवल्य विद्या निकेतन में बच्चे लोनावला और नज़दीक और नज़दीक के जगहों से यहाँ आते हैं. और यहाँ क्लास प्री प्राइमरी से लेके 10 तक है. नंबर ऑफ स्टूडेंट्स यहाँ करीब 500 बच्चे पढ़ते हैं. या शाळेप्रमाणेच योग अध्ययनासाठी खास स्थापन झालेलं एक कॉलेजही या ठिकाणी आहे, जिथे मग आम्ही पोहोचलो आणि कॉलेजच्या प्राचार्यांकडून अधिक जाणून घेतलं. कोर्स की स्थापना, जो कॉलेज की स्थापना हुई थी, उस समय उन्होंने एक योग प्रविष्ट करके, जो 2 वर्षों का कोर्स होता था, उसको भी प्रविष्ट करके इनिशिएशन करके बताते थे. अभी हमारे पास 9 कोर्स चल रहे हैं, जिसमें मुख्य है PG डिप्लोमा इन योग एजुकेशन. तो ये डिप्लोमा जो है ये 9 मंथ्स का है और इसमें कम से कम BA क्वालिफिकेशन होना आवश्यक है, एलिजिबिलिटी क्राइटेरिया. और ये अप्रैल में इसका एग्ज़ाम होता है. तो हठ प्रदीपिका में एक जगह एक श्लोक आता है कि युवा वृद्धो अति वृद्धो वा दुर्बलो आर्ततो अपि वा. कोई भी कर सकता है योग, बूढ़ा भी कर सकता है, अति वृद्ध भी कर सकता है. या कॉलेजपासून हाकेच्या अंतरावरच योगासनांचे वर्ग सुरू असतात, जिथे कैवल्यधामचे कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. या ठिकाणी योग प्रशिक्षक ज्योती तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली काही आसनांचा सराव सुरू होता. उभे राहून 2 आसन करणार आहोत. पहिल्या आसनाचं नाव आहे ताडासन. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या किंवा दोन्ही जुळवून ठेवले तरी चालेल. जर तुमचा बॅलन्स बनत नसेल तर दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घेतलं तरी चालेल. तुमच्या दोन्ही हातांना दोन्ही समोरून वर उचलायचं आहे. दोन्ही हातांचे बोटांना एकमेकांमध्ये फसवायचं आहे. दोन्ही तळहातांना समोरच्या बाजूला न्यायचं आहे आणि हळूहळू दोन्ही हातांना वर उचलायचं आहे. तुम्ही जितकं तुमच्या शरीराला वरच्या दिशेला ओढू शकता तितकं ओढायचं आहे. इथे तुम्ही दोन्ही हातांना वरच्या दिशेला ओढत आहात आणि ग्रॅव्हिटीच्या अनुसार तुमचे पाय जमिनीवर आहेत. तुम्ही तुमच्या पाठीच्या कण्याला एक ट्रॅक्शन देत आहात. नॅचरली, नैसर्गिकरित्या ट्रॅक्शन तुमच्या स्पाइनला मिळतो आहे आणि तुमच्या पूर्ण शरीरामध्ये रक्तसंचालन वाढण्यासाठी ह्या आसनाची मदत होत असते. आता हळूवारपणे तुमच्या दोन्ही टाचांना वर उचलायचं आहे. तुम्ही जितकं उचलू शकता. आपण करत आहोत ताडासन. हळूचपणे दोन्ही टाचांना जमिनीवर आणायचं आहे. हळूवारपणे तुमच्या दोन्ही हातांना समोर आणायचं आहे. तळहातांना आतल्या बाजूला टर्न करायचं आहे आणि मग हातांना सोडायचं आहे. आपण करणार आहोत साइड बेंडिंग उभे राहून, जिचं नाव आहे त्रिकोणासन. सो दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे जितकं तुम्ही घेऊ शकता. पायामध्ये अंतर घेतल्यानंतर तुमचे तळपाय समोरच्या दिशेला असतील. उंगलियां सामने की तरफ टर्न रहेगी, एड़ियां बाहर से रहेगी. तुमच्या दोन्ही हातांना खांद्याच्या लाईनमध्ये उचलायचं आहे. तुमच्या दोन्ही हातांचे तळहात समोर करायचे आहेत. आता तुमच्या उजव्या पायाला उजव्या दिशेला टर्न करायचं आहे. 90 डिग्रीचा अँगल बनवायचा आहे आणि हळूचपणे उजव्या बाजूला मोडायचं आहे. दोन्ही गुडघे सरळ असतील. तुम्ही जर तुमचा अंगठा पकडू शकत असाल द ग्रेट, तुम्ही पकडू शकता. जर तळहात जमिनीवर ठेवू शकत असाल तर ठेवू शकता. तुमचे दोन्ही खांदे एका सरळ लाईनमध्ये असतील. तुमची नजर वरच्या हाताच्या मधल्या बोटावर असेल.
तुम्ही करत आहात साईड बेंडिंग, ज्यामध्ये तुमच्या साईड मसल स्ट्रेच होत आहे, त्याचबरोबर तुमच्या पायाची मसलही इथे स्ट्रेच होते, की जेणेकरून पायाचं आणि साईडच्या मसलचं लचीलपण वाढत असते. ह्या आसनामुळं साईडचं एक्स्ट्रा फॅट निघून जाण्यासाठी ही मदत होत असते. हळूचपणे वापस यायचं आहे. तुमचे दोन्ही हात खांद्याच्या लाईनमध्ये येतील. तुमचा उजवा पाय समोर येईल. आता अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने करायचं आहे. दाहिने पैर को सामने ले आइएगा, बाएं पैर को टर्न कर लीजिए आणि अशाच प्रकारे डाव्या बाजूला मोडायचं आहे. आपकी नजर ऊपर के हाथ के बीच की उंगली पर जाएगी. आपके दोनों कंधे एक सीधी लाइन में रहेंगे. आपके दोनों घुटने सीधे रहेंगे. हळुवारपणे वापस यायचं आहे. आसनं करताना नेहमी हळुवारपणे करायचे आहेत की मसल स्ट्रेच ना हो. हळूपणे दोन्ही हातांना सोडायचं आहे. दोन्हीही पायांना जवळ आणायचं आहे. हळुवारपणे पाठीवर झोपायचं आहे. आपण करत आहोत हे रिलॅक्सेशन आहे. पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. थोडंसं तुमच्या हनुवटीला खाली करायचं आहे की जेणेकरून मानेचा मागचा भाग ढिला राहील आणि हळूचपणे तुमच्या कमरेला जमिनीवरून वर उचलायचं आहे. धीरे धीरे आपकी कमर को जमीन से ऊपर उठा लीजिए. शक्य असेल तर तुम्ही तुमच्या टाचा पकडू शकता किंवा दोन्ही हात शरीराच्या बाजूला असले तरी चालतील. जितकं होईल तितकं पाठीला वर उचलायचं आहे. तुम्ही एका पुलाची स्थिती इथे बनवलेली आहे तुमच्या शरीराने, म्हणून याला ब्रिज पोज म्हटलं जातं. ह्या पोझिशनमध्ये तुमची पूर्ण फ्रंट मसल, तुमची छाती, पोट, मांड्या ह्या भागावर स्ट्रेचिंग मिळत असते आणि पाठीच्या भागावर, पूर्ण भागावर तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन मिळतंय. काउंटर पोज आहे तुमच्या पाठीच्या कण्याला आराम देण्यासाठी. म्हणूनच आपण करणार आहोत पवन मुक्तासन. दोन्ही पायांना जुळवून ठेवायचं आहे. पुन्हा दोन्ही हात शरीराच्या बाजूला असतील, तळहात जमिनीवर असतील. आता तुमच्या दोन्ही पायांना गुडघ्यातून मोडायचं आहे. प्लीज बेंड युअर बोथ द नीज. दोन्ही गुडघ्यांना छातीजवळ आणायचं आहे. ब्रिंग युअर बोथ नीज क्लोज टू द चेस्ट. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये फसवून गुडघ्यांना पकडायचं आहे. होल्ड योर बोथ द नीज. दोनों हाथों से पैरों को पकड़ लीजिए. आता तुमच्या दोन्ही हातांनी दोन्हीही मांड्यांचा समान प्रेशर पोटावर क्रिएट करा. जितकं गुडघ्यांना छातीजवळ ओढता येईल तितकं ओढायचं आहे. परंतु तुमची श्वास सामान्य असेल ह्याची काळजी घ्यायची आहे. ह्या पोझिशनमध्ये तुमच्या पोटावर प्रेशर आलेला असतो आणि पोटावर प्रेशर आल्यामुळं होऊ शकतं तुमची श्वास घेणं आणि सोडण्याची. आप लोगों को यही रुकना है. जिन्हें हार्ट की तकलीफ है, हाई ब्लड प्रेशर है, आपको भी यही रुकना है. बाकी लोग धीरे से अपने छाती को ऊपर उठा लेंगे. ज्यांना हृदयाचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, पाठीचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, त्यांना डोकं उचलायचं नाही याची काळजी घ्यायची आहे. ह्या आसनामध्ये इथे तुम्ही दोन्ही बाजूंनी शरीराला उचललं आहे. पूर्ण प्रेशर तुमच्या कमरेच्या भागावर गेलेला आहे आणि हे आसन तुमच्या पाठीच्या कण्याला पुढच्या बाजूला जास्त झुकवण्याचं काम करत आहे. त्याचबरोबर तुमच्या पोटामध्ये एक नॅचरली मसाज मिळत आहे याचा अनुभव घ्या. तुमच्या पोटातल्या सगळ्या ऑर्गन्सला मसाज मिळाल्यामुळं हे आसन खूप चांगलं आहे तुमचं किडनी, पॅनक्रेटिक, लिव्हर फंक्शन वाढवण्यासाठी. दोन्ही हातांना आणि कोपरांना जमिनीवर ठेवायचं आहे. आपण सिंपल भुजंगासन करणार आहोत की जेणेकरून कुठल्याही त्रास असलेल्या माणसालाही हे आसन करता येईल सुरळीतपणे. म्हणून तुमची कोपरा आणि तळहात जमिनीवर असेल. आपकी कुहनिया और हथेलियां जमीन पर रहेगी. माथा जमीन पर होगा. डोकं जमिनीवर असेल. दोन्ही पाय जुळलेले असतील. हळुवारपणे तुमच्या छातीला वर उचलायचं आहे. नाभीपर्यंत, तुमच्या बेंबीपर्यंत तुम्हाला उचलायचं आहे. धीरे धीरे छाती को ऊपर उठा लीजिए नाभि तक. तुमचा खांदा, कोपरा आणि तळहात यामध्ये 90 अंशाचा कोन तुम्हाला करायचा आहे की जेणेकरून पाठीवर जास्त प्रेशर येणार नाही. आपका कंधा, कुहनी और हथेली इनके बीच 90 डिग्री का एंगल बनाना है कि आपकी कमर पर प्रेशर ना आए.
अगदी साधं आसन आहे, सोपं आसन आहे, खूप चांगलं आहे. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास असतो, मानेचा त्रास असतो किंवा पाठीचा त्रास आहे, त्याचबरोबर अस्थमाचा त्रास आहे, ह्या पोझिशनमध्ये तुमचे फेफडे पूर्णपणे उघडले जातात, तुमचे इंटरकॉस्टल मसल्स ज्याला म्हणतात, की ज्यामुळं ब्रिदिंग क्षमता वाढण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर पाठीच्या भागाला मजबूत करण्याचं काम हे आसन करत असतं. म्हणून कमरेच्या त्रासावर खूप चांगलं आसन आहे. याला भुजंगासन म्हटलं जातं. तुम्ही जेव्हा नजर वर करत असता, तुमच्या गळ्याच्या भागावर स्ट्रेच मिळत असतो, जेणेकरून थायरॉइडचं सिक्रेशन होण्यासाठी मदत होते. थायरॉइडसाठी पण चांगलं आसन आहे. धीरे से वापस आएंगे, हळुवारपणे वापस यायचं आहे आणि आराम करूयात. कैवल्यधामची ओळख असलेला एक विभाग म्हणजे या ठिकाणचं हेल्थ केअर सेंटर, ज्या ठिकाणी योगाचा आधार घेत आणि रुग्णांच्या प्रकृतीनुसार त्यांना सोसेल झेपेल असेच उपचार केले जातात. उदाहरणार्थ हा एक लाकडाचा आम्ही इन्क्लिनेशन प्लेन बनवलेला आहे, जो स्वामीजींनी डिझाईन केलेला होता. याच्यामध्ये आम्ही हे जे इन्क्लिनेशन आहे हे 30 डिग्री, 60 डिग्री, 80 डिग्री, 90 डिग्रीपर्यंत देखील वाढवू शकतो. याच्यामध्ये कुठलाही रुग्ण हा आरामात उलटा झोपू शकतो. याच्यामुळे पायवर आणि डोके खाली अशी स्थिती सहजपणे साध्य केली जाते. त्याच्यामुळे त्याला बॅलन्स करायची गरज भासत नाही आणि शीर्षासनाचे जे काही फायदे आहेत ते त्यांना आपोआपच घडून यायला लागतात. त्याच्यामुळे जे खरोखरच आजारामध्ये आहेत, विशेषतः सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे किंवा स्पाईनमध्ये थोडीशी कमकुवतता आहे, मसल तेवढे तयार नाही आहेत, अशा लोकांसाठी शीर्षासनाचे फायदे कसे घ्यायचे तर ते या इन्क्लिनेशन प्लेनमधून त्यांना सहजपणे अनुभवायला येतात. याला आपण जीवनयंत्र म्हणू, की याच्यामध्ये आपण एखाद्या रुग्णाला श्वास कसा घ्यायचा आणि श्वास कसा सोडायचा हे शिकवलं जातं आणि त्याच्यामधून त्याचे जे काही रिस्पायरेटरी मसल्स आहेत, छातीचे स्नायू किंवा फुफ्सांचं जे आकुंचन प्रसरण आहे ते कसं घडवायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. बहुतेक वेळेला अस्थमाचे रुग्ण असतात किंवा ॲनिमियाचे रुग्ण असतात, त्यांच्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो. याच्यामध्ये या नळीमधून हळुवारपणे श्वास सोडणे ही प्रधान क्रिया असते. याचा मुख्य गोल आहे की आपण श्वास सोडत असताना तो इथला जो काटा आहे हा जितका स्थिर राहील तितकं ते अधिक परिणामकारक श्वसन असं मानलं जातं. तितकं तो त्या मसलला दिलेलं प्रशिक्षण हे अधिक चांगलं असं मानलं जातं. हे एक विशिष्ट प्रकारचं ध्वनिवाद्य आहे. याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा रिदम आहे ज्याला आपण कंपनं म्हणतो आणि ही कंपनं हळूहळू हळूहळू कमी होत जातात. सर्वात प्रथम त्या कंपनांची जी फ्रिक्वेन्सी ती मोठी असते, नंतर ती हळूहळू कमी होत जाते आणि एका विशिष्ट वेळामध्ये ते संपते. साधारणपणे 24 सेकंद ते 30 सेकंद हा कंपनांचा कालावधी असतो. बहुतेक वेळेला प्राणायामाचा अभ्यास करताना कुंभक किती करायचा याच्यावर थोडासा प्रश्न उभा राहतो. मग बरेच जण आकडे मोजत बसतात. त्यांच्यासाठी आपण हे एक साधं एक सूचक देतो की जोपर्यंत आवाज चालू आहे तोपर्यंत तुम्ही तुमचा कुंभक ठेवा. तर अशा पद्धतीनं आपण या यंत्राचा उपयोग हा श्वास रोखून धरण्याचा कालावधी मोजण्यासाठी देखील करू शकतो आणि आवाजाकडे लक्ष ठेवल्यामुळे आपल्याला कुंभक हा सहज सुलभ करता येतो. अर्थात हे प्रयोग हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणं आवश्यक आहे. या संस्थेचा इतिहास आणि भविष्यातल्या योजना जाणून घेण्यासाठी मग आम्ही पोहोचलो थेट मेडिटेशन सेंटरमध्ये. जिकडे कैवल्यधामचे जॉईंट डायरेक्टर सुबोध तिवारी आम्हाला भेटले. कैवल्यानंदजींनी
1917मध्ये अंमलनेर इथे कैवल्यधामची सुरुवात केली. त्याच्यानंतर 1926ला स्वामीजींनी कैवल्यधाम लोणावला स्थापित केला, जिथे वैज्ञानिक अनुसंधान, दार्शनिक अनुसंधान, कॉलेज आणि जे हॉस्पिटल आहे ते वेळोवेळी स्थापित करण्यात आला. आणि आता आमची जी विभिन्न जागेत आमचे ब्रांचेस आहेत, मुंबईमध्ये आहे, राजकोटमध्ये आहे, भोपाळमध्ये आहे आणि बाहेर देशात पण आहेत. कैवल्यधामची शाखा आहेत. कुठल्या कुठल्या ते देशामध्ये? आमची अमेरिकेमध्ये आहेत, कॅनडामध्ये आहे, फ्रान्समध्ये आहे आणि आमची ॲफिलिएट सेंटर्स पण आहेत, जे आमचे जे स्टुडंट्स होते, विद्यार्थी होते, त्यांनी चालू केले आहेत. ब्राझीलमध्ये, थायलंडमध्ये आणि सिंगापूरमध्ये असे वेगळे वेगळे ठिकाणी आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आम्ही इथे आमची अशी इच्छा आहे की त्यांना यावं. त्यासाठी आम्ही व्हिजिटर सेंटरची स्थापना केली आहे. त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा आणि कैवल्यधामचा परिसर त्यांच्यासाठी उघडा आहे आणि बघायचं त्यांना आणि लाभ घ्यायचा. इथे अपॉइंटमेंट घेऊन ते येऊ शकतात. हा, याला ते- कुठलंही शुल्क नाहीये. काही पण शुल्क नाही आहे आणि आम्ही त्यांना दाखवू की अनुसंधान कसं होतोय आणि जर त्यांना काही विचारायचं असेल तर ते पण आम्ही सांगू शकतो. कैवल्यधामचा हा प्रवास आता आपण इकडे थांबवतोय तो स्वामीजी कुटी या परिसरात. माझ्या मागे आपण जो पुतळा बघताय तो आहे स्वामी कुवल्यानंद यांचा, ज्यांनी 170 एकरचा हा परिसर निर्माण केला आणि तो विस्तीर्ण करण्यात अतिशय मोलाची भूमिका बजावली. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आम्ही कैवल्यधामची भेट तुम्हाला घडवून आणली आणि खरं म्हणजे तुम्हाला थोडंसं विचार करायला भाग पाडणं हाही आमचा एक प्रयत्न होता. कारण आरोग्य तुमचं आहे आणि आयुष्यही तुमचं आहे. कॅमेरा पर्सन कृष्णा राजसह अश्विन बापट, ABP माझा, लोणावळा.